सचिन पिळगावकर जे चित्रपट अभिनेते आहेत, मोठे कलाकार आहेत, पण सोशल मीडियावर सध्या त्यांची चर्चा वेगवेगळ्या कारणाने सुरू आहे. विशेष म्हणजे ते ट्रोल होत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे जे शोले चित्रपटातला जो डायलॉग आहे अमजद अली खान यांचा, तो त्यांना सांगितला आणि याच्याच मुद्द्यावरनं जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे नेते आहेत, राजकीय नेते आहेत, पण त्यांनी याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. असं आहे की मी भाष्य केलं म्हणजे काय, आम्ही चित्रपट बघतो वेग समाज जीवनामध्ये राजकारण करत असताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो ना उघड्या डोळ्याने. उद्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर आम्ही त्याच्यावर बोलत नाही का? किंवा एखादी आपत्ती आली तर आम्ही बोलत नाही का? बोलायला पाहिजे. किंबहुना राजकारणात असलेल्या माणसांना सगळीकडे स्पर्श करायला हवा. तेच झालं. मी ज्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो त्या पिढीच्या, म्हणजे मी जेव्हा साधारण 14-1 वर्षाचा होतो तेव्हा शोले आला. तर शोले हा चित्रपट कमीत कमी मी 50 वेळा बघितला. त्याच्यामध्ये अमजद खान म्हणजे गब्बर सिंग याची अजरामर भूमिका, अजरामर. म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये त्याचे वडील जयंत, त्याच्यानंतर सुनील दत्त, त्याच्यानंतर विनोद खन्ना, त्याच्यानंतर फिरोज खान, अशा वेगवेगळ्या कलाकारांनी दरोडेखोराच्या भूमिका केल्या आहेत. पण अमजद खाननी रंगवलेली दरोडेखोराची भूमिका शोलेमधली याला तोडच नाही. आजही आजच्या पिढीने जरी शोले बघितला, आता दरोडेखोर वगैरे यांच्याबद्दलची माहिती जरा कमी झाली आहे, कारण का चंबळचं खोरं, त्यावेळेस पडणारे दरोडे, हे सगळं त्यावेळेसच्या पिढीला माहिती होतं. आता अमजद खानच्या घरात चित्रपटसृष्टी होती हो. त्याचा बाप इम्तियाज, त्याचं वय वर्ष 35. सचिन पिळगावकरांचं त्यावेळेसचं वय वर्ष 15. आणि सचिन पिळगावकरांनी हे सांगणं की मी अमजद खानना सांगितलं डायलॉग कसे फेकायचे, काय ट्रेबल वाढवायचा, बेस कमी करायचा, हे जरा अति वाटतं. आणि म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलं की अमजद खानना सचिन पिळगावकरांनी शिकवावं, इतकं काही अमजद खान म्हणजे खालच्या दर्जाचे कलाकार नव्हते. पिळगावकरांची भूमिका कशामुळे आहे मग इतकी? कारण यापूर्वी पण त्यांचे वेगवेगळे विधान. ते का बोलतात ते मला माहीत नाही, पण फक्त ते मला काही हे नाही. मला जे पटलं नाही त्याच्यावर मी बोलणार. सचिन पिळगावकरांनी हे बोलणं मला योग्य वाटलं नाही, पचनीच पडलं नाही की त्यांनी अमजद खानला शिकवलं किंवा सांगितलं हा डायलॉग कसा फेकायचा. म्हणजे हा जास्त फेकला आहे. आता काय त्याच्यावरती न बोललेलं बरं. पण प्रत्येकाने म्हणजे आपल्या ह्या पिढीला काय माहीत नाही म्हणून बोलावं हे योग्य नव्हतं. ती पिढी पण आज जिवंत आहे ना, असं नाही ना ती पिढी गेली. ज्यांनी अमजद खानला बघितलं आहे ती पिढी आहे ना. साहेब, तुम्ही सांगता जवळपास 50 वेळा तुम्ही हा पिक्चर बघितला, की खरंच ते काय डायलॉग तुमच्या लक्षात आहेत का? आठवत आहे का तुम्हाला? तरी कितने आदमी ते हा डायलॉग ज्यांनी शोले बघितला तो विसरूच शकत नाही. अमजद खान जे असं असं करतो ते कोण विसरेल काय? अरे ओ सांबा, हे कोण विसरेल का? अरे जर चित्रपट बघतो तर म्हणजे असं आहे की त्या भूमिकेत जाऊन ती गोष्ट करायची असते ना. बरोबर. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मग तुम्हाला जे तुम्ही ट्विट केल्यानंतर तुम्हाला ट्रोल ज्यांनी केलं. ट्रोल बिलने आयुष्यात फरक पडला नाही. मी ट्रोल आर्मीला 1 रुपयाची किंमत देत नाही. कारण का मी जेव्हा टाकतो एखादं म्हणणं माझं टाकतो तेव्हा मी खालचं वाचायलाच जात नाही. कोणाला वेळ आहे खालचं वाचायला? माझं म्हणणं मी टाकून दिलं. तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं कोणाला फरक पडतो? अशा भूमिकेमुळे आवड साहेब कंटिन्यू कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहतात. कॉन्ट्रोवर्सीला कोण घाबरलं आहे आयुष्यात? कॉन्ट्रोवर्सीला घाबरणं हे माझ्या रक्तातच नाही, माझ्या स्वभावात नाही आहे. मला नाही पटलं सचिन पिळगावकरांनी अमजद खानला शिकवलं, हे मला पटतच नाही. आजही पटत नाही, उद्याही पटणार नाही. मग राजकीय नेत्यांनी सगळ्याच गोष्टीवर भाष्य करावं, ह्याच्यावर नाही मुद्दा. राजकीय नेत्यांनी सगळ्या गोष्टीवर भाष्य करावं. समुद्राला आलेल्या ओटी आणि भरती याच्यावर भाष्य करतो ना राजकीय माणूस, करतो ना. इस्रायल इराणच्या वॉरवरती भाष्य करतोय ना. मग एखादी गोष्टी जर चुकीची माहिती समाजामध्ये जात असेल तर त्याच्यावर का भाष्य करू नये? करावं. आणि कोणाला वाटत असेल तर त्याचं म्हणणं त्याने मांडावं. माझं म्हणणं मी मांडलं आणि मी थांबणार पण नाही, मी मांडणार. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. कशावर?